या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिसिजन प्रिंट्स, 35 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह सेवा। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। गौराईचे घरोघरी झाले सोनपावलांनी आगमन, भक्तांच्या घरामध्ये पसरले आनंदाचे अन उत्साहाचे वातावरण। गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी विसर्जन कुंडासह मूर्ती संकलन केंद्राची केली पाहणी। दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत महापालिकेने केले भौतिक उपचार केंद्र, आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन केली सुविधांची पाहणी। आणि तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे दाखवले आमिष, व्यापाऱ्याने शेतकऱ्याला 1.5 कोटीला गंडवले, जेल रोड पोलीस ठाण्यात संबंधित दलालाविरोधात गुन्हा। बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची। गौरी गणपतीच्या सणाला सुवासिनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने गौरींचे आवाहन करत सकाळीच ज्येष्ठा आणि कनिष्ठा महालक्ष्मींना घरामध्ये आणल्याचे दिसून आले। गौरी गणपतीचा सण म्हणजे उत्साहाला आणि आनंदाला उधाण येते। श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर 2 दिवसांनी गौराईचे आगमन होते। त्या अनुषंगाने घरामध्ये सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते। गौराईचे आगमन करतेवेळी सुवासिनी महिला आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेनुसार व्हरांड्यामध्ये तुळशी पूजन करून लक्ष्मीची ओटी भरतात। त्यानंतर सर्वत्र कुंकवाचे छापे मारून गौराईचे आवाहन केले जाते। या प्रसंगी लक्ष्मी सोनपावलांनी आली अशा घोषणा दिल्या जातात। नवीन आहेत ना सगळे मी लाईट लावते सर आधी तुम्ही चला नवीन आहेत ना सगळे मला पेपरला फोटो घ्यायचा पेपरला पण पाहिजे दोन्ही पण पाहिजे। आली का लक्ष्मी म्हण आलंय का बाई कशाच्या पायी उंबरच्या पायी हा आता तिथे मारायचं आपण जिथं यानंतर देव्हाऱ्यात नेऊन महालक्ष्मीच्या मुखवट्यांची विधिवत पूजा अर्चा करण्यात येते। दरम्यान यंदाच्या वर्षी नक्षत्रामध्ये बदल झाल्याने दुपारपर्यंतच महालक्ष्मीचे आगमन करण्याचे आवाहन पंचांगकर्ते दाते यांनी केले आहे। त्यानुसार सुवासिनी महिलांनी सकाळीच गौराईचे आगमन केल्याचे आनंददायी चित्र दिसून आले। यावेळी घरातील ज्येष्ठ महिलांनी याबाबत अधिक माहिती देताना गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात आणि आनंदात केल्याचे सांगितले। या प्रसंगी घरातील सर्व सदस्य तसेच सुवासिनी महिलांची उपस्थिती होती। आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी तुळशी वृंदावना पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी उंबरठ्या पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी महालक्ष्मी पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी तिजोरी धनधान्या पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी उतरंडी पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी धनधान्या पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी चुली भानोशी पायी आली का लक्ष्मी आले ग बाई कशाच्या पायी पुत्रपौत्रा पायी। विष्णुदास भळंगे राहणार भवानी पेठ। आज लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, सगळ्या गावात झालेलं आहे, आमच्या घरी पण त्याप्रमाणे लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे। तुळशी वृंदावनापासून आम्ही सर्व स्त्री महिला मिळून लक्ष्मी आत घेतलेली आहे घरात आणि सर्व आनंदाने केलेलं आहे।
श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून विसर्जन कुंडासह मूर्ती संकलन केंद्राची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले असून आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी शहरातील 12 विसर्जन कुंड तसेच मूर्ती संकलन केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगुळे तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट, गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंडाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्रींच्या मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी गाड्यांची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून शहरातील एकूण 83 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभे करण्यात आले आहे. विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आणि स्पेस पण खूप आहे लोकांना, म्हणजे पण गाड्या कुठे असंच आज यायला जागा हा मोठा आहे, मला वाटतं हा मोठा रस्ता आहे मॅडम आणि हा छोटा आहे. आता आम्ही काय करतो साहेबांनी सुचवलं होतं त्याचं इन ठेवा, इथे येतील तिथं सगळं अनलोडिंग होईल आणि मग परत असं चालतं. मागचं काय केलं होतं असं आले होते, मग ते गाड्या पुढं मागं त्यांना नाहीतर ब्रिजच्या खालच्या खाली असं गणपतीवर लागणार नाही का, ब्रिजच्या मोठे लावा ना तिथे. आणि आपले काही स्वयं सगळे इथे सात असतं ना त्यांना. त्याचं वजन साहेब 80 टन मशीनचं वजन असतं आणि 50 फूट पाणी असतं तेवढं जातं. तुम्ही कसं काढता कधी हा काढला कधी लागेल गरजेचं खाल्लं भरून आणायचं वर ट्रेन लावायचं. मोठ्या पूलवाला जो आहे तो जो आपण ज्या खदानीत पण लावला होता पण त्याने तुटलं पाहिजे, तो मग तो तुटेल. तुम्ही त्याला चेन वाला म्हणजे आपला टँकचा जो पट्टा होतो आणि आमचे आता आम्हाला काम करायची गरज पडणं कारण तुमचे लोक जास्त काम करायला लागले. आणि सकाळी आम्ही व्हिडिओ मी आलो होतो प्रत्यक्ष बघायला, परंतु अतिशय लोकांनी काम चांगलं केलं. सहसा यंत्रणांना लोक चांगलं म्हणत नाहीत, परंतु चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. काय बाहेरच्या बाहेर निर्माण गेलं तर उचलायला सोपं पडतं. हां, उचलायला सोपं. म्हणजे तुम्ही आपण जिथं गाड्या लावल्या तिथे तुम्ही गाड्या तर बाहेरच तिकडेच नाही करणार, तिथे बांबू वगैरे लावायला बंद करून टाकणार. मोठे पण येतात मूर्ती इथे? मोठ्या येतात. मोठ्या मूर्ती पण. यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व सुरळीतपणे पार पडावा अशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती संकलनासाठी द्याव्यात असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. वर्षीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज मी माझे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त असतील, नगर अभियंता असतील, उपायुक्त असतील किंवा माझे बाकी इतर झोनल ऑफिसर्स आहेत, या सगळ्यांनी शहरामध्ये जेवढी काही संकलन केंद्र आहेत किंवा मेन म्हणजे तुळजापूर रोडचं जी खदान आहे ज्याच्यामध्ये आपण मूर्तींचं विसर्जन करतो संकलन केंद्रावरच्या किंवा इतर विडी घरकुल असेल, माढा कॉलनीतले असतील, झोन वाईज ज्या वेगवेगळ्या विहिरी आणि विसर्जन स्थानं आहेत किंवा संकलन केंद्र आहेत याला व्हिजिट्स दिल्या. आज इथे आपण सिद्धेश्वर लेक परिसरामध्ये पाहतो आहेत की इथे गणपती घाट आणि विष्णू घाट अशा दोन मोठ्या विसर्जन केंद्रांची
लोकांची जागा पाहण्यासाठी आली आहे. आपल्याला दिसत असेल इथे की कर्मचारी आणि अधिकारी यांनी सगळी स्वच्छता मेंटेन केली आहे. जिथे गरजेचं आहे तिथे गाळ काढून घेण्यात आलेला आहे. याच्याशिवाय झाडांच्या फांद्या छाटणं असेल किंवा मिरवणूक मार्गांवरच्या रस्त्यांच्या खड्ड्यांची दुरुस्ती, खड्डे भरणं हे असेल, अशा प्रकारची सगळी कामं करण्यात आलेली आहेत. ज्या काही गाड्यांची व्यवस्था शेवटच्या 10व्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी लागते त्या सगळ्या गाड्यांची व्यवस्था असेल, मनुष्यबळाची व्यवस्था असेल, क्रेनची व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, अशा सगळ्या प्रकारच्या मॅन मशिनरी किंवा यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टींचा आणि तयारीचा आढावा मी इथं घेतला. संबंधितांना सर्व काही आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. याशिवाय जी काही छोटी मोठी कामं राहिलेली असतील तर ती विसर्जनापूर्वी पूर्ण केली जातील आणि एकूणच हा काही यावर्षीचा जो गणेशोत्सव आहे आपला तो विसर्जनापर्यंत निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा अशा प्रकारचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या महापालिकेच्या भौतिक उपचार केंद्रास आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत भौतिक उपचार केंद्र 6 नंबर शाळा मनपा जोड बसवण्णा चौक सोलापूर येथे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी भेट दिली. सदर सेंटर हे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत निर्माण करण्यात आले असून 24 फेब्रुवारी 2023 रोजी सदर भौतिक उपचार केंद्राचे शीतल तेली उगले आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये भौतिक उपचार फिजिओथेरपी सेंटर पद्धतीचा समावेश असून प्रामुख्याने कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, लकवा, स्पोर्ट्स इंजुरी, हाडांची शस्त्रक्रिया नंतरचे भौतिक उपचार या सुविधा देण्यात येत आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये टेन्स मशीन, अल्ट्रासाउंड, इंटरफेरेन्शियल थेरपी, लेझर, वॅक्स बाथ, एक्सरसाइज थेरपी आदी सुविधा दिव्यांगांसाठी मोफत व इतर सर्व नागरिकांसाठी अल्प दरात देण्यात येत आहेत. सदर भौतिक उपचार केंद्रामध्ये आजपर्यंत 388 रुग्णांनी लाभ घेतला असून या लाभ घेतलेल्या रुग्णांनी त्यांना मिळालेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या भौतिक उपचार केंद्राला ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी भेट दिली असून येथील उपलब्ध सेवेबाबत पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या व समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य झिपरे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. श्री महालक्ष्मी निमित्त शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या पुष्पहारांचा आणि फुलांचा बाजार भरला असून दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. घरोघरी श्री महालक्ष्मीचे आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विविध साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. यामध्ये साहित्यासह पुष्पहार आणि विविध फुले घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. सध्या पुष्पहारांचे दर मागणी वाढल्याने वधारल्याचे दिसत आहे. फुलांची वाढती मागणी तसेच पुरवठा यावर फुलांचे हार दर निश्चित केले जातात. त्या अनुषंगाने 500 रुपयांपासून 2 ते 3,000 रुपयांपर्यंतचे हार बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत. याला ग्राहकांमधून मागणी वाढत असून दर आणखीन वाढतील असा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे. दरम्यान कारागीर हार बनवण्यात व्यस्त असून पांढरी शेवंती, निशिगंध आणि बटन गुलाबांच्या आकर्षक हारांना सध्या सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. माझं नाव आहे सलीम नायकवाडी आणि मी बदलाम मार्केटमध्ये वीरभद्रेश्वर फ्लॉवर स्टॉलमध्ये कामाला आहे. आणि आज जे माल सध्याला चालू आहे ते सध्याला हे माल आहेत, हे शेवंती आहे 260 रुपये किलो आणि हा चिनी गुलाब आहे 260 रुपये किलो आणि ते सांबा आहे 200 रुपये किलो, झेंडू 80 रुपये किलो सध्याला चाललं आहे. आणि उद्या माग आधी जेवढं व्यापार होईल जेवढे माग वाढील ते रेट वाढेल. आणि हा जे साठ आहे लक्ष्मीचा हे 800 रुपयापासून स्टार्ट आहे, 800 पासून 2000 पर्यंत आहे. वेगवेगळे क्वालिटीचे वेगवेगळे पद्धतीचे हार आहेत.
तर काय मागणी कशी आता काय? मागणी सध्याला मागणी तर 700 रुपये चालू आहे आणि उद्या आधी संध्याकाळीपर्यंत अजून वाढेल, कारण 3 वाजून 15 किंवा 18 मिनिटांनी लक्ष्मी येते, मग संध्याकाळी व्यापार सुरू असतात, मग वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळी मागणी वाढते, वेगवेगळी जे क्वालिटीचे हार असते त्याला वेगवेगळे रेट असतात. सोलापूरहून पुण्यात येऊन चोरी करणाऱ्या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अखेर अटक करण्यात आली आहे. गर्दीचा गैरफायदा घेत स्वारगेट परिसरातील बसस्टँडवर चोऱ्या करणाऱ्या महिलेला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने अटक केली. महिलेकडून 8,50,000 रुपये किमतीचे तब्बल 17 तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असून 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित महिला ही सोलापूरहून पुण्यात चोऱ्या करण्यासाठी येत असल्याचे तपासात समोर आले आहे. हेमा अर्जुन शिंदे, वय 25, राहणार अकलूज, जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्टँड भागात बुधवारी 20 सप्टेंबर रोजी गर्दीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने असलेली महिलेची पर्स हिसकावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर होते. या दरम्यान स्वारगेट एसटी स्टँड भागात एक महिला संशयास्पदरित्या थांबली असल्याची माहिती अंमलदार सुजय पवार, संदीप घुले यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित महिलेला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता तिने स्वारगेट भागातून यापूर्वी देखील चोऱ्या केल्या असल्याचे, सोन्याचे दागिने सोलापुरातील एका सोनाराला विकले असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सोलापूर येथून दागिने जप्त केले. महिलेकडून एकूण 8,50,000चे 17 तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, तर 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित महिला ही सोलापूर येथील रहिवासी असून चोऱ्या करण्यासाठी ती बसने पुण्यात येत होती असे तपासात समोर आले आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. परिमंडल 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारू, शिवा गायकवाड, फिरोज शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. स्वारगेट स्टँड परिसरातून चोऱ्या करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. महिला मूळची सोलापूरची असून तिच्याकडून 17 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून 1,56,91,204 रुपयांची 1,811.4 क्विंटल तूर घेऊन गेला. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात संबंधित दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून 1,56,91,204 रुपयांची 1,811.4 क्विंटल तूर घेऊन तो निघून गेला. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात संबंधित दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज अरुण धरणे, वय 43, राहणार योगीनाथ हाऊसिंग सोसायटी, शेळगी, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ परमेश्वर चरे, वय 38, राहणार कक्कय्या नगर, चौडेश्वर पतसंस्थे शेजारी, शेळगी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत अरुण धरणे याच्याकडून 355.40 क्विंटल, साई श्रद्धा ट्रेडर्सकडून 435.90 क्विंटल, सन ट्रेडर्सकडून 435.90 क्विंटल, फुलचंद जोशी ट्रेडर्सकडून 302.35 क्विंटल, समर्थ ट्रेडर्सकडून 68.80 क्विंटल, सानवी ट्रेडर्सकडून 192.95 क्विंटल, प्रणव ट्रेडर्सकडून 120.20 क्विंटल या 7 व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तूर धान्यास बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून व्यापाऱ्यांनी आपल्याकडील 1,56,91,204 रुपयांची तूर विक्री केली. मात्र सोमनाथ चरे याने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे व्यापाऱ्यांना न देता स्वतः फोन करून शहरातून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बहिरट हे करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव आदींसह एकूण 26 शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसन विभागाने संपादित केलेल्या जमिनींचा आर्थिक मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. उजनी धरणाच्या निर्मितीच्या वेळेस उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव आदींसह एकूण 26 शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधित पुनर्वसन विभागाने संपादित केल्या होत्या. परंतु या जमिनींपैकी बऱ्याच शेतकऱ्यांना या जमिनीचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही. आर्थिक मोबदला मिळाला नसतानाही या जमिनीवर मूळ मालकांऐवजी पुनर्वसन विभागाची नोंद लागली असल्याने
1974 सालापासून भूसंपादित झालेल्या या जमिनींच्या मूळ मालकांनी या जमिनी परत ताब्यात मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून लक्ष वेधले. युवा कवी गणराज काटकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रावसाहेब वगैरे राहणार नेपतगाव, मूळ मालक शेतकरी. आमच्या 1974 साली भूसंपादनाकरता उजनी प्रकल्पग्रस्तासाठी जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनी 91ला त्यांनी वाटपाचा आदेश दिलेला होता. त्यांनी 1998 पर्यंत ते अंमलात पण आणलेलं नाही. आणि आम्ही मूळ मालक असल्यामुळे खंड आम्ही भरलेला आहे. आम्ही कब्जेदार आहे, जमीन आम्ही वहिवाटतो आतापर्यंत. मग आता तिराईत माणसाची त्या जमिनीवर नावं कशी काय आलेली आहे? त्या जमिनीची खरेदी विक्रीची आम्हाला किंवा काही नोटीस मूळ मालकांना काहीच नाही. मग ह्या जमिनीची आम्ही आतापर्यंत कब्जेदार आहे, खंड आम्ही भरलेला आहे, मूळ मालक आम्ही आहे. ही जमीन आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी आम्ही धरणे आंदोलनासाठी आज आमचा 7वा दिवस आहे. तशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. आता उत्तर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ इथून आम्ही सगळे शेतकरी आंदोलनासाठी बसलेलो आहोत. मूळ शेतकऱ्यांना, मूळ मालकांना आम्हाला जमिनी मिळाल्या पाहिजे. बातमीपत्रात इथे घेत आहोत अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वृत्तवेध. दैनिक तरुण भारत सोलापूर आणि वृत्तवेध न्यूज चॅनल आयोजित श्री गणेशोत्सव व्याख्यानमाला धाराशिव 2023 वर्ष 3. पुष्प पहिले. रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी. वेळ सायंकाळी 6 वाजता. विषय भारत, वाढती अर्थव्यवस्था, वाढती आव्हाने. वक्ते डॉक्टर अनिल बोकील, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ तथा संस्थापक अर्थक्रांती प्रतिष्ठान पुणे. उद्घाटक माननीय नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत, पालकमंत्री धाराशिव. प्रमुख पाहुणे आमदार राणा जगजितसिंह पाटील. प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट मिलिंद पाटील. पुष्प 2 सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023. वेळ सायंकाळी 6 वाजता. विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. वक्ते प्राध्यापक प्रशांत साठे, बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज पुणे. विभाग प्रमुख संशोधन विभाग तथा शिक्षण तज्ञ. उद्घाटक आमदार सतीश चव्हाण. प्रमुख पाहुणे आमदार विक्रम काळे. पुष्प 3 मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी. वेळ सायंकाळी 6 वाजता. विषय शिवराज्याभिषेक सोहळा समिती 350वे वर्ष. वक्ते हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे, श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. उद्घाटक खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर. प्रमुख पाहुणे आमदार कैलास पाटील. स्थळ स्वर्गीय प्रमोद महाजन बहुउद्देशीय सभागृह, कैलासवासी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, समर्थनगर, सांजा रोड, धाराशिव. आपले विनीत श्री विवेक घळसासी, अध्यक्ष सोलापूर तरुण भारत. श्री दिलीप पेठे, कार्यकारी संचालक दैनिक तरुण भारत सोलापूर. श्री प्रशांत बडवे, संचालक दैनिक तरुण भारत सोलापूर. श्री चैतन्य पेठे, संचालक दैनिक तरुण भारत. श्री विजय कुमार पिसे, संपादक दैनिक तरुण भारत. श्री प्रशांत माने, कार्यकारी संपादक दैनिक तरुण भारत. श्री राजाराम मस्के, संयोजक मराठवाडा विभाग प्रमुख. श्री देवीदास पाठक, जिल्हा प्रतिनिधी धाराशिव. सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्तवेध चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित, तरुण आणि धडाडीचे वार्ताहर, कॅमेरामन, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध.
सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ऍप. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर. येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी. जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटर कडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा. सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ऍप. सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. शहरस्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत पानगल प्रशालेचे वर्चस्व दिसून आले. जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर येथे 17 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरस्तरीय शालेय सेपक टकरा 14, 17 व 19 वर्षे वयोगट मुले मुली या स्पर्धेचे उद्घाटन समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष सुरेश भोसले यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण क्रीडा भारतीचे प्रमुख समन्वयक सुरेश कळमणकर व उत्पादन शुल्क अधिकारी शोएब बेगमपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पानगल प्रशालेने वर्चस्व राखले. या प्रसंगी सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष अंबादास पांढरे, सचिव रामचंद्र दत्तू, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष अविनाश गोडसे, खजिनदार चंद्रकांत सुरवसे, असोसिएशनचे सहसचिव व स्पर्धेचे संयोजक रवींद्र चव्हाण, विरेश अंगडी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभात 14, 17 व 19 वर्षे वयोगट मुले व मुली विजयी 6 संघांना समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सेपक टकराचा बॉल देऊन सन्मानित करण्यात आले व उपविजयी संघांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तसेच 19 वर्षे वयोगट मुले पानगल प्रशाला विरुद्ध जय जवान सैनिक स्कूल यांच्यातील सामना रोमांचक ठरला. या सामन्यातील विजयी पानगल प्रशाला या संघास उत्पादन शुल्क अधिकारी शोएब बेगमपुरे यांनी 1501 रुपयांचे बक्षीस रोख स्वरूपात दिले. या स्पर्धेत शहरातील 53 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल 14 वर्षे वयोगट मुली विजयी संघ राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर, उपविजयी संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर, तृतीय संघ पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर, वयोगट 14 मुले विजयी संघ MA पानगल हायस्कूल सोलापूर, उपविजयी संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर, तृतीय संघ राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर, 17 वर्षे मुली वयोगट विजयी संघ राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर, उपविजयी संघ पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर, तृतीय संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर, वयोगट 17 वर्ष मुले विजयी संघ MA पानगल हायस्कूल सोलापूर, उपविजयी संघ जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा सोलापूर, तृतीय संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर, वयोगट 19 मुली विजयी संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर, उपविजयी संघ पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर, तृतीय संघ MA पानगल हायस्कूल सोलापूर, वयोगट 19 मुले विजयी संघ MA पानगल हायस्कूल सोलापूर, उपविजयी संघ जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा सोलापूर आणि तृतीय संघ सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर. श्री भगवान बलराम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिव यांच्या वतीने धाराशिव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिवच्या वतीने कृषी देवता श्री भगवान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे करण्यात आले होते. संपूर्ण भारत देशातील शेतकरी बांधव व भारतीय किसान संघ कृषी देवता म्हणून श्री भगवान बलराम यांचे पूजन करत असतो आणि त्यांची जयंती भाद्रपद शुद्ध षष्ठी या दिवशी देशभर साजरी केली जाते. त्याचे औचित्य साधून व शासकीय महाविद्यालय धाराशिव येथील
रक्तपेढीतील गरज ओळखून भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिवच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते भारत माता व भगवान बलराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीतील डॉक्टर कांबळे, डॉक्टर अमर सातपुते, किसान संघाचे सदस्य अमोल सोमवंशी, बिपिन गुले, भूपाळ गायकवाड, अशोक गपाट, अमित उमरे यांनी सहकार्य केले. नळदुर्ग येथील वैभव पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर अतिशय सुंदर असा चांद्रयानाचा देखावा साकारला आहे. नळदुर्ग येथील वैभव पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर अतिशय सुंदर असा चांद्रयानाचा देखावा साकारला आहे. वैभव पाटील हे नळदुर्ग शहरातील व्यावसायिक आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात वैभव पाटील हे नवनवीन विषयांवर आपल्या घरातील गणपती समोर देखावा सादर करतात आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न करतात. नुकतेच यावर्षी भारताने चांद्रयान 3चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इतकेच नव्हे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या ऐतिहासिक मोहिमेच्या स्मृती जागवणारा देखावा वैभव पाटील यांनी आपल्या घरातील गणपती समोर सादर केला आहे. PVC पाईप, टिश्यू पेपर व कापसाचा वापर करून अतिशय सुंदर असा हा चांद्रयानाचा देखावा सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून शहरातील रोडचे भूमिपूजन संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्याचे शिवसेना पक्षाचे नेते तथा परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांच्या राजापुरा गल्ली येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष, युवकांचे प्रेरणास्थान धनंजय दादा सावंत, परंडा नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली, माजी जिल्हा अध्यक्ष गौतम लटके, माजी नगराध्यक्ष उमेश सिंह सद्दीवाल, माजी नगरसेवक गणेश काका सद्दीवाल, परंडा तालुक्याचे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, परंडा शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, तालुका संघटक जयदेव बाप्पा गोफणे, परंडा पंचायत समितीचे सभापती सतीश दैन, युवासेना शहर प्रमुख वैभव पवार, शिवसेना पक्षाचे नेते रणभोर महाराज, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख बालाजी नेटके, माजी नगरसेवक सतीश मेहर, वडनेर गावचे सरपंच हमीद, अनाळाचे सरपंच कल्याण शिंदे, खासगाव सरपंच मिलिंद लिमकर, आरोग्य प्रमुख गणेश कोकाटे, परंडा शहर युवा नेतृत्व रत्नकांत पापा शिंदे, दोनचा सर्कल प्रमुख अमोल नलावडे, शिरसाव गावचे खासगाव चेअरमन विठ्ठल सातपुते, परंडा शहर युवा नेते नवनाथ बुर्गे, पृथ्वीराज सद्दीवाल, अमित सिंह सद्दीवाल, सोशल मीडिया प्रमुख आप्पासाहेब देवकते, स्वरूपसिंह सद्दीवाल व इतर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. परंडा शहरातील नरसिंहनगर येथील नरसिंहनगर गणेश मित्र मंडळ परंडा आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप, पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर नाना पाटील, शिवसेना ठाकरे गट शहराध्यक्ष मेघराज पाटील, हरिभक्त परायण बालाजी महाराज बोराडे, माजी नगरसेवक रशीद तांबोळी, गणेश राशनकर, शशिकांत जाधव, संभाजी बकाल, मनोज बकाल, महेश अवसरे, मंडळ अध्यक्ष सचिन राशनकर, सन्नी राशनकर, सचिन भिस्ते, सुधीर टमटमे, तुषार मोरे, केदार आदमिले, आशिष भोसले, शुभम ठाकूर, लहू गर्दे, शंभूराजे गाडे, गणेश शिंदे, नागेश मदने तसेच मंडळाचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. गौराईचे घरोघरी झाले सोनपावलांनी आगमन, भक्तांच्या घरामध्ये पसरले आनंदाचे अन उत्साहाचे वातावरण. गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी विसर्जन कुंडासह मूर्ती संकलन केंद्राची केली पाहणी. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत महापालिकेने केले भौतिक उपचार केंद्र,
आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन केली सुविधांची पाहणी. आणि तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे दाखवले आमिष. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला 1.5 कोटीला गंडवले. जेल रोड पोलीस ठाण्यात संबंधित दलालाविरोधात गुन्हा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.